शिवाजीनगर कोर्टाबाहेर महिला संतप्त, आरोपीला नेतांना गाडी अडवण्याचा प्रयत्न झाला। नराधमाला फाशी देण्याची मागणी करण्यात आली आहे। पुण्यातल्या शिवाजीनगर कोर्टाबाहेर महिला आक्रमक झाल्या। शिवाजीनगर कोर्टाबाहेर महिला संतप्त झाल्या। आरोपीला नेतांना गाडी अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला। रोज उठून आहे ना एका मुलीवरती बलात्कार होतो, बरोबर आहे म्हणते नाही मॅडम ऐका ना, ऐका ना आम्ही कशासाठी बोला बोला ताई बोला आपण पण आई आहे का नाही? मग कसले पोलीस प्रोटेक्शन देताय तुम्ही? बरोबर आहे तुम्ही सांगा ना। नरसापूर पीडितेच्या कुटुंबाशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फोनवरून संवाद साधलाय। पीडित चिमुरडीच्या वडिलांशी मुख्यमंत्र्यांनी फोनवरून त्यांच्या भावना जाणून घेत त्यांचं सांत्वन केलं। यावेळी आरोपीला फाशीच होईल यासाठी कारवाई करणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी पीडित कुटुंबाला दिलं आहे। माझं तिथल्या जे स्थानिक आमदार आहेत शंकरजी मांडेकर तिथल्या गावामध्ये सकाळपासून आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांच्यामार्फत माझा तिथल्या ग्रामस्थ आणि तिथल्या कुटुंबासोबत पीडित कुटुंबासोबत संपर्क झाला। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनीही त्यांच्यासोबत फोनद्वारे त्यांचाही संपर्क झाला आणि खऱ्या अर्थानं हा जो संबंध प्रकार घडलेला आहे, आम्ही तिथल्या पोलीस यंत्रणेला सुद्धा सूचना दिलेल्या आहेत की जो आरोपी आहे, जो नराधम आहे, एकतर त्याला कडक शासन होण्याच्या दृष्टिकोनातून, त्याला खऱ्या अर्थानं कडक शिक्षा होण्याच्या दृष्टिकोनातून जी काही त्या ठिकाणी पोलिसांच्या वतीने जी काही कारवाई असेल ती त्या ठिकाणी करण्यात यावी।